तर बघा आता मी तुम्हाला सकाळच्या लग्नाची व्हिडिओ टाकली होती, पण व्हिडिओ मी जरा लेटच करून राहिले आणि तब्येत माझी थोडी बरी नव्हती। तुम्ही बघू शकता माझा आवाज पण थोडा बदललेला आहे, त्याचे मला एडिटिंग करायला बरोबर नव्हतं वाटत। तर हे माझ्या दीराचं संध्याकाळचं लग्न आहे, तर आम्ही सर्वजण असे मस्त रेडी होऊन आले आणि मी घागरा घातला होता, जावाच्या मुली अवधूत आणि इथं मस्त सगळं सजवलेलं आहे सगळीकडे। आणि आता व्हिडिओ मी स्टार्ट केलेली आहे। तर बघा संध्याकाळचं लग्नाचं लुक सगळ्यांचा मस्त आणि बघा आमची गायत्री सर्वांना हाय करते। तर बघा माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघांनी मस्त मॅचिंग असं कपडे घातले होते आणि बघा नवरी नवरदेवाची एंट्रीसाठी पण छान अशी तयारी केलेली। तर आता आमचे नवरदेव मस्त मिरवायला निघालेले ना, आमचं चालला होता मस्त डान्स। तर डान्सची व्हिडिओ पण मी थोडीशी टाकली होती शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि मस्त आम्ही सर्वजण एन्जॉय करतोय। आणि थोडासा पाऊस चालू होता त्यामुळे आम्ही जास्त काही तिकडे नवरदेव मिरवले नाही, फक्त थोडासा डान्स वगैरे केला आणि मी भक्तीला घेऊन लॉन्समध्ये आले होते कारण बाहेर खूपच चिखल होता। तर बघा आता आमची गायत्री आम्ही मस्त डान्स करून राहिलो आणि त्याच्यानंतर मग नवरी नवरदेवाची एंट्री होणार। तर आता नवरी नवरदेवाची ती एंट्री झाली आणि छान असं मस्त महादेवाचं गाणं लावलेलं होतं आणि बघा महादेव दिसले का तुम्हाला? तर ते नवीनच काहीतरी एक मस्त त्यांनी छान डेकोरेट केलं होतं आणि नवरी पण छान अशी सजून आली होती। आणि आता फक्त वरमाला घालायची कारण की सकाळचा लग्न विवाह पार पडला, तुम्ही बघितला मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ। आणि आता ह्या मुली मस्त इथे डान्स करणार आहे, त्याच्यानंतर नवरी नवरदेव एकमेकांना हार घालून आणि मग त्यांचा विवाह संपन्न होणार आहे। तर बघा छान अशी मस्त त्यांची एंट्री झालेली भाऊंची आणि खरं तर एंट्री बाहेरच ठेवायची होती लॉन्सच्या तिथं मस्त बाहेर गार्डनमध्ये, पण पाऊस चालू असल्यामुळं लॉन्समध्ये ठेवलेली आणि इथं जागा कमी पडत होती कारण भरपूर असे पाहुणे आलेले होते, जागेचा खूप इथं कमी पडलेली आहे। पण काही प्रॉब्लेम नाही, लग्न असं छानपणे पार पडलेलं आहे। तर माझा व्हिडिओमध्ये पण आवाज पण एवढा क्लिअर येत नाही आहे, घसा दुखतोय माझा त्याच्यामुळं। पण म्हटलं चला व्हिडिओ टाकायचे केव्हा आपण, कारण की 2 दिवस झाले मोठी व्हिडिओ टाकली नाही। तर ही व्हिडिओ मी बनवत होते, तर म्हटलं चला आता बनवून आणि लगेच व्हिडिओ आपण टाकून देऊ। तर छान अशी आमच्या भाऊंची आता इथं एंट्री झालेली आहे। तर इथं आता छान असे आमचे भाऊ पुढं मस्त चालत आलेले आणि त्यांची आता एंट्री झालेली। बघा नवीन काहीतरी बघायला भेटतं आहे आणि नवरी पण छान अशी मस्त घुंगट घेऊन आलेली आणि आता आमच्या भाऊनी तिचं घुंगट असं उघडलं आणि मस्त लगेच एकमेकांना ते हार घालून त्यांचा शुभविवाह पार पडतोय। कारण की सकाळी त्यांचा पूर्ण जे विधी होते सर्व त्यांचे झालेले, आता फक्त त्यांना एकमेकांना हार घालून विवाह संपन्न करायचा होता। आणि छान असं शंकर पार्वती त्यांचा पण लुक मस्त तिथे दिसतोय तुम्हाला सर्वांना आणि एकदम छान असं वातावरण होतं। आणि जे गाणं पण लागलं होतं ते पण खूप छान आहे, पण ते गाणं मला तुम्हाला ऐकवता येणार नाही कारण कॉपीराइट येतं, त्यामुळं मला तिथं गाणं नाही टाकता आलं। पण छान अशी एंट्री झाली आणि आता त्यांचा विवाह संपन्न झाला आहे। तर कसा वाटला विवाह तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा। तर चला बाकीचे पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल कारण की हा लग्नाचा व्हिडिओ जरा लेटच झालेला आहे। तर इथं जेवण वगैरे झाले सर्वांचे, नवरी नवरदेवांचे जेवण झाले, आम्ही सर्वजण जेवण केलो। पण जेवणाची व्हिडिओ काय मला तुमच्यापर्यंत शेअर नाही करता आली कारण त्या टायमालाच भक्ती पण खूप त्रास देत होती, मग मी व्हिडिओ नाही काढली। आणि नंतर चला आता सर्व आम्ही घरचे जे भाऊबंद असतात ते सर्वजण
देव नाचवता, तळी भरायची, देव नाचवायचे, हा कार्यक्रम पार करता आणि त्याच्यानंतर मग बिदाईचा कार्यक्रम चालू होणार आहे। तर बघा हे नवरदेवाचा भाऊ, नवरदेवाचे काका, चुलते सर्वजण मस्त इथं देव नाचवत आहे आणि भक्ती पण मस्त खेळू राहिली तिथं, कारण भक्तीला काही नंतर झोप येत नव्हती। भक्तीने मस्त तिथं मज्जा केली, कारण तिथं ते तडाम ताशे वाजत होते, त्याच्यामुळे भक्ती पण तिथं खूप नाचत होती। तर बघा आता नवरीची बिदाई होऊ राहिली आणि आता चला रात्रीचे 2 वाजले होते आम्हाला नवरी निघता। तर आता इथंच व्हिडिओ एंड करते। तर चला भेटू परत नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।